नमस्कार. मुरंबा मालिकेत आपण पाहत आहोत की रमा ही तिच्या आईला भेटून वापस तिच्या घरी जात असताना रस्त्यामध्ये तिचा एक पाठलाग करत हत्तीचे कपडे घातलेले कोणतरी येत असतं. ती खूप घाबरती त्यांना बघून. मग ती म्हणते, तुम्ही कोण आहात? तेव्हा ते त्यांचं चेहऱ्यावरचं काढतात आणि समोर निघतात काका. काका सांगते, अगं मला मॉलमध्ये एक ड्युटी मिळाली आहे, असे कपडे घालून लहान मुलांना खेळवायचं, मला त्याचे पैसेही मिळतात. तेव्हा ते ऐकून रमा म्हणते, छान आहे काका, तुमची ड्युटी छान करा हा तुम्ही, असं ती सांगत असते. तेव्हा ते म्हणत असतात, बरे तेवढेच 4 पैसे गाठीशी येतील, असं तिला सांगत असतात. तेव्हा ती म्हणते, काका मला खूप वाईट वाटत आहे. तुमच्यासोबत जे काही घडलं ते कोणी केलं आहे तेही माहिती आहे, पण पुरावे नसल्यामुळे आम्हाला गप्प बसावं लागलेलं आहे. तेव्हा काका सांगतात, अगं आम्ही ते पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तेव्हा ती म्हणते, म्हणजे काय? इकडे अक्षय हा आबीला सांगत असतो की रेवाची ट्रीटमेंट आता आपल्याला तुझ्या आरतीच्या डॉक्टरकडे करायची आहे. आरती म्हणते, हो खूप छान डॉक्टर आहे ते, तुझी पण छान ट्रीटमेंट करतील. तेव्हा आबी सांगतो, खूप छान ट्रीटमेंट करतात, डाएट वगैरे फॉलो करतात, बघ ना किती छान आरतीची तब्येत आहे, असं तो सांगत असतो. आणि मग रेवा म्हणते, हो मी पण आता त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे, आपण जाऊया उद्या, असं ती सांगत असते. इकडे दुसराही कोणतरी कपडे घालून येतो. तेव्हा रमा घाबरते, आता हे कोण असं म्हटल्यानंतर त्यातनं चेहरा काढत रमाकांत काका म्हणतात, अगं मी आहे, हे बघ आता आम्ही ठरवलं आहे की शशिकांतचा पाठलाग करायचा, त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करायचे, म्हणजे आपल्याला काहीतरी पाऊल उचलता येईल. तेव्हा रमा म्हणते, मलाही तुमच्या ट्रीममध्ये घ्या, मलाही असे कपडे घालायला मिळतील, असं ती म्हणत असते. किती छान वाटतंय असंही सांगत असते, हसत असते. आणि तितक्यात काका म्हणतात, नको, तू आमच्यासोबत राहा, पण आमच्यासारखे कपडे घालून आमच्यासोबत अडकू नको, आम्ही दोघं अडकलो तर तू पाहिजे म्हणून तू पाठीमागेच राहा, असे काका तिला सांगत असतात. इकडे शशिकांतचा पाठलाग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. शशिकांत एका अंधाऱ्या ठिकाणी आलेला आहे. इकडे रमाकांत आणि काका म्हणत असतात, हा इथे काय करतोय, आता आपण थोडा वेळ इथे थांबून पाहूया. तितक्या शशिकांत इतका उतावीळ झालेला असतो, फोनवर फोन करत असतो, तुमचा माणूस कधी येणार सामान घेऊन, असं तो फोनवर बोलत असतो. आणि इकडे काकांना आणि रमाकांतला प्रश्न पडला आहे, हा कोणाची वाट बघत आहे. तिथे एक माणूस येतो. त्या माणसाने त्याच्या हातातला पॉकेट हे शशिकांतच्या हातात दिलेला आहे आणि त्याला सांगतो, निघितनं, असं बोलून तो माणूस निघून जातो. त्या पॉकेटमध्ये तो वाकून बघतो आणि पुन्हा ते पॉकेट बंद करतो. आता रमाकांत आणि काकांना प्रश्न पडला आहे, त्या पॉकेटमध्ये असं काय आहे ज्याला बघून त्याने खिशात ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यासाठी इतका वेळ झालेला होता. इकडे रेवाचा पुढचा प्लॅन सुरू झालेला आहे. रेवा आरतीला सांगते, मला तुझ्या फाईल्स दाखवते का, असं सांगत असते. पहिल्या महिन्याचे, दुसऱ्या महिन्याचे, तिसऱ्या महिन्याचे असे सगळे रिपोर्ट आरतीने हे रेवाला दाखवलेलं आहे. रेवा तिला नादवत फोटो दाखवते, म्हणे किती छान तुझी रूम सजवली आहे, असं सगळं बोलत असते. आणि अलगद त्या फाईलमधला आरतीचं लक्ष नसताना एक पेपर काढून घेते. आरती सांगत असते, अभिने ही रूम छान डेकोरेट केली, छोटे छोटे मुलांचे फोटोही लावले, असं ती सांगत असते. इकडे अक्षय हा रमाला शोधत असतो. शोधत गच्चीवर जातो. ती कपडे वाळत घालत असते. तो सांगतो, मी तुला कधीच सापडतोय, मला तुला एक गोष्ट सांगायची राहून गेलेली आहे. मी रेवाला सांगितलं आहे की आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया, तुझी ती डॉक्टर फसवी निघाली, मग ती तयार झाली का, असं रमा विचारते. तेव्हा रमाला कळतं, हो ती तयार झालेली आहे. तिला खूप आनंद होतो, आता कळलं तिचा खरा चेहरा. मग तो सांगतो, बघ आता उद्या आपल्या डॉक्टरकडे घेऊन जातो तिला आणि सगळं खरं बाहेर काढतो. मग दुसऱ्या दिवशी तो रेवाला म्हणतो, चल आवरला असेल तर आपण निघूया. आणि रेवा इतक्या उत्साहाने म्हणते, हो हो पटकन चला, आपल्याला डॉक्टरकडे जायला उशीर होत आहे. तिचा तो उत्साह पाहून अक्षयला प्रश्न पडला, ही जर खोटी असते तर ही घाबरली असते, ही तर घाबरत पण नाही, व्यवस्थित तिचं वागणं दिसतंय, ती पुढे चाललेली आहे. पण त्याच्या मनात अजूनही प्रश्न पडलेला आहे की ही इतका सहजासहजी डॉक्टरकडे यायला तयार कशी झाली, हिचा पुढचा काहीतरी प्लॅन नक्कीच शिजलेला असेल. इकडे गच्चीवरती आई येत असतात. रमा पापड वाळवत असते आणि आईंला पाहून रमा म्हणते, बघा आता पापड झालेले आहे, आपण हिवाळ्याची लाडू वगैरे बनवायची सुरुवात करायची का. तितक्यात त्या बोलत्या, तुला सगळं माहिती आहे, तू कर ना तुझ्या मनाने, असं त्या सांगत असतात. पण त्यांचं बोलणं रमाला खटकतं. ती विचारते, काही झालं आहे का, माझं काही चुकलं आहे का. आई म्हणते, नाही काहीच नाही, असं बोलून त्या परत खाली निघून जातात. इकडे डॉक्टरकडे अक्षय रेवाला घेऊन पोचलेला आहे. तो म्हणतो, चल आपण मध्ये जाऊया. पण ती म्हणते, मला डॉक्टरांशी एकट्यात बोलायचं आहे, मी अशी एकटी
आणि तुझ्यासोबत गेले तर मला ऑकवर्ड वाटेल असं ती सांगते. मग तो म्हणतो ठीक आहे ना, आपले डॉक्टर आपल्याला सगळं सांगतीलच, काही लपवून तर ठेवणार नाही असं त्याला विश्वास असतो. मग तो म्हणतो ठीक आहे, तुझी जशी इच्छा, जा तू डॉक्टरांकडे असं तो सांगतो तिला. इकडे रमा आईंसाठी चहा बनवते. आता सीमा बोलत नाही म्हणून ती चहामध्ये साखरच टाकत नाही आणि तो चहा ती सीमाच्या टेबलवर ठेवून येते आणि सीमाशी एकही वाक्य ती बोलत नाही. आता ती आईंची मजा घ्यायला सुरुवात करते. तिथे चहा ठेवते आणि त्यांच्याकडे एकही शब्द न बोलता बघते आणि निघून जाते. आईंना प्रश्न पडला, आता हिला काय झालं, ही माझ्याशी का बोलत नाही, ही तर अशी कधी वागत नाही. आणि आईंना पडलेला प्रश्न पाहून इकडे रमा त्यांची मजा घेत असते, वाकून पाहत असते की आता ह्या मला हाक मारताय का नाही. मग आई एक कप उचलते आणि एकच घोट पिते, त्याच्यात साखर नसते. त्यांना आवाज द्यावाशी वाटतो रमाला. पुन्हा आठवतं शशिकांतनी बोलायचं नाही अशी अट घातली आहे, पण हेही आठवतं की स्वयंपाकातल्या गोष्टी बोलू शकते ना, असं ती आठवत असते. मग ती रमाला आवाज देते आणि साखर मागवते. रमा तिथे येते, साखर देते आणि निघून जाते. रमा एकही शब्द बोलली नाही. पुन्हा आईंला प्रश्न पडला. आता सीमाला पडलेल्या प्रश्नाचं इकडे रमा मजा घेत आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू.